माधवजींच्या पत्नी नीमाचे निधन होऊन 15 दिवस झाले होते. 13वं संपल्यानंतर लोकांचे येणे जाणेही थांबले होते. पत्नीच्या जाण्यानंतर माधवजी पूर्णपणे एकटे राहिले. दोन्ही मुले आपापल्या कुटुंबासह त्यांच्या शहरात परत गेली होती. माधवजींना वाटले होते की मुले अजून काही दिवस तरी राहतील, पण ते तर आईच्या 13वीची वाट पाहत होती. त्यांना जायचेच होते तिथे जिथे त्यांचे घर आणि नोकरी होती. माधवजी नुकतेच पत्नीच्या मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले होते. त्यांना वाटले होते की मुलं म्हणतील, पप्पा आता तुम्ही इथे एकटे काय करणार, आमच्या सोबत चला. पण दोघांपैकी कोणाच्याही तोंडून हे शब्द आले नाहीत. पत्नीच्या निधनाने आधीच खचलेले माधवजी मुलांच्या उपेक्षेने आणखी तुटून गेले. सगळे निघून गेल्यावर माधवजी एकटेच खोलीत बसून जुन्या आठवणीत हरवले होते. तेव्हाच त्यांच्या मनात आले की नीमाच्या कपाटात ठेवलेल्या साड्या एखाद्या गरजवंत स्त्रीला द्याव्यात. नीमा ही नेहमीच गरजूंना मदत करायची. हाच विचार करत त्यांनी कपाट उघडले आणि नीमाच्या साड्या पाहू लागले. साड्या पाहत असताना त्यांच्या नजरेस एका कोपऱ्यात ठेवलेले कागदाचे पान दिसले. उत्सुकतेपोटी त्यांनी तो कागद उचलला आणि वाचू लागले. तो कागद नीमाच्या हस्ताक्षरात लिहिलेला होता. त्यांच्या स्वर्गवासी पत्नीने माधवजींच्या नावाने पत्र लिहिले होते. पत्र असे होते, प्रिय पतिदेव, मला चांगलेच ठाऊक आहे की मला कॅन्सर झाला आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. माझ्याकडे आता फारच थोडे दिवस उरले आहेत, हेही मला ठाऊक आहे. तुम्ही माझ्या उपचारासाठी तुमची सगळी बचत खर्च केली आहे, दागिनेही विकले आहेत. आपण कष्टाने विकत घेतलेला जो प्लॉट होता तोही माझ्या आजारासाठी विकावा लागला. या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगणार नाहीत, पण मला कळणार नाहीत का? मी तुमची अर्धांगिनी आहे. आयुष्याची 35 वर्ष तुमच्यासोबत घालवली आहेत. तुमचा चेहरा पाहूनच मी तुमच्या मनातले ओळखते. तुम्ही कशा अवस्थेत आहात हे मला कळते, पण माझीही मजबुरी पहा. मी तुमचे अश्रूही पुसू शकत नाही. तुम्ही जेव्हा एकटे रडता तेव्हा मी लपून तुम्हाला पाहते आणि स्वतःही रडते. किती विचित्र वेळ आली आहे आपल्या आयुष्यात. एकमेकांचं दुःखही वाटून घेऊ शकत नाही, अश्रूही पुसू शकत नाही. तुम्ही विचार करता की तुम्हाला रडताना पाहिलं तर मी कमकुवत बनेन, आणि मी विचार करते की तुम्ही मला रडताना पाहिलं तर तुम्हीच तुटून पडाल. किती परकी झाली आहे ना मी तुमच्यासाठी. तुमच्या उदासीचं कारणही विचारू शकत नाही. आजकाल ओळखीचे सगळे भेटायला येत आहेत. कदाचित मी आता 2च दिवसांची पाहुणी आहे. माझा प्रवास संपत आला आहे. हे कसले बोलावणे आहे ज्याची जाणीव मला आधीच आहे. मरण्याची मला भीती नाही, पण भीती ही वाटते, तुम्ही माझ्याशिवाय कसे जगाल. सायंकाळी घरी आलात की तुम्ही माझी शोधाशोध करता, पण आता मी या घरात सापडणार नाही. मन कठोर करून घ्या. माहिती आहे तुमच्यासाठी हे खूप अवघड असेल. तुम्ही मला बोलवाल हे मला ठाऊक आहे. 2 दिवस मी मुलाकडे किंवा माहेरी गेले तरी माझ्या मागे मागे तुम्ही पोहोचतात. पण आता तर कायमस्वरूपी बोलावणं आलं आहे. हातही सोडते आहे आणि साथही सोडते आहे. पण तुम्ही हिंमत हरवू नका. मुलंही जवळ नाहीत. ती आपापल्या संसारात व्यस्त आहेत. मला ठाऊक आहे तुम्ही अगदी एकटे पडाल, पण माझ्या जाण्यानंतर अजिबात रडू नका. तुमचं मन दगडासारखं मजबूत करा. तुम्ही मला नेहमी म्हणायचे की मी फार घाबरणारी आहे. काहीही झालं की डोळ्यात पाणी येतं. पण आता बघा ना, तुमची नीमा किती मजबूत झाली आहे. जग सोडून जाणार आहे. रात्रंदिवस वेदना सहन करते आहे, पण एकदाही रडली नाही. असं वाटतं तुमचा आणि माझ्या आयुष्याचा प्रवास फार छोटा ठरला. पण काय करू, आता या जीवन प्रवासात मी तुमच्यासोबत राहू शकत नाही. इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. माझे सगळे नखरे सहन केल्याबद्दल धन्यवाद. मला मनापासून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. मला ठाऊक आहे तुम्हाला माझी सवय लागली आहे. मला विसरणं तुमच्यासाठी कठीण असेल, पण तुम्हाला स्वतःला सांभाळायलाच लागेल. मी रोज आकाशातून पाहत राहीन. जेव्हा जेव्हा तुम्ही त्रासात असाल तेव्हा मी तुमच्या सोबत असेन.
आणि हो, वेळेवर आंघोळ करा, वेळेवर जेवण करा, कारण तुम्हाला हे सगळं सांगायला आता तुमची बायको नाही राहणार. आणि अजून एक, आता मी या घरात नसेन, म्हणून आळशीपणा सोडून द्या. मी असताना तुम्हाला घरच्या गोष्टींची काहीही काळजी नव्हती. जसं मी आपल्या दोन्ही मुलांची काळजी घेत होते, तशीच मला तुमचीही काळजी घ्यावी लागायची. पण आता तुम्ही लहान मूल बनणं थांबवा. निष्काळजीपणा सोडा, रुसणंही सोडा, कारण तुम्हाला समजवायला आता तुमची निमा नसेल. आता तुटून जाणंही सोडा, कारण तुम्हाला हिंमत देण्यासाठी तुमची निमा नसेल. ऐका, आता मन फार दुखतं आहे, खूप वेदना आहेत, हातात ताकद नाही, तरीही लिहिते. तुम्ही 2 दिवसांपासून झोपला नाहीत, म्हणून आज गाढ झोप लागली आहे आणि मला हे पत्र लिहायची संधी मिळाली. पण आता लिहिणं थांबवते. मला थोडं तुम्हाला पाहायचं आहे. माहीत नाही सकाळी उठेन की नाही. आज शेवटचा वेळ तुमच्या हाताची उशी करून झोपायचा आहे. तुमच्या छातीवर कान ठेवून तुमच्यात हरवायचं आहे. माहीत नाही, कदाचित तुमच्या हाताच्या उशीवर तुमच्या छातीला बिलगूनच माझा शेवटचा श्वास जाईल. तुम्ही माझी अमानत आहात आणि त्या अमानतीची काळजी घ्या. पुढच्या जन्मात पुन्हा भेटूया. नातं काहीही असो, पण आपण पुन्हा एकत्र असू. पत्नीचं पत्र वाचून माधवजींचे अश्रू आवरेनात. ते ढसाढसा रडू लागले. निमासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागला व निमाच्या जाण्यानंतर काळ जणू काट्यासारखा सरकत होता. ना काही खाण्याची इच्छा, ना झोप. आणि मुलांनी शहरात जाऊन वडिलांना असं विसरणं, जणू त्यांच्याशी काहीच नातं नाही. इतक्या तणावात आणि एकटेपणात राहिल्यामुळे माधवजींची तब्येत बिघडू लागली. वेळेवर न खाणं, न झोपणं, यामुळे शरीरात अशक्तपणाही वाढला. माधवजींचा चुलत भाऊ शैलेश देखील शेजारीच राहत होता. तो जवळपास रोजच विचारपूस करायला यायचा. आज तो आला तेव्हा त्याने पाहिलं की भाऊ आज काहीसे जास्तच अशक्त दिसत आहेत. कमजोरीमुळे माधवजी नीट बोलूही शकत नव्हते. शैलेश म्हणाला, भाऊ, तुम्ही खूप अशक्त झालात. तुम्ही एकटे स्वतःची काळजी नीट घेऊ शकत नाही. असं करा ना, काही दिवस गौरव किंवा सौरभकडे जाऊन या. पण माधवजींनी त्यांच्या बोलण्याला काही उत्तर दिलं नाही. ते फक्त शांतपणे शून्यात पाहत राहिले. शैलेशला देखील मोठ्या भावाची अशी अवस्था पाहून चिंता वाटली. पण तोही काय करणार. दिवसा तो आपल्या कामावर जात असे. त्याची स्वतःची मुलंही अभ्यास आणि त्यांच्या कामात व्यस्त असायची. शैलेशने गौरवला फोन करून सांगितलं, बेटा, काही दिवसांसाठी तुझ्या वडिलांना तुझ्याकडे घेऊन जा. इथे ते ना नीट खातात ना झोपतात, त्यामुळे त्यांची तब्येत आणखीच बिघडली आहे. तू ये आणि त्यांना घेऊन जा. काकांचा फोन झाल्यावर गौरवने लगेच आपल्या धाकट्या भावाला सौरभला फोन केला आणि सांगितलं, शैलेश काकांचा फोन आला होता. ते सांगत होते की बाबांची तब्येत ठीक नाहीये. म्हणाले की आपण दोघांपैकी कोणीतरी त्यांना आपल्याकडे घेऊन जावं. मग गौरव म्हणाला, सौरभ, तू तर आपल्या वहिनीला ओळखतोसच. बाबांना इथे आणायचं म्हटलं की ती खूप कुरकुर करेल, घरात वाद होईल, म्हणून तू त्यांना. पण गौरव आपलं बोलणं संपवायच्या आधीच सौरभ मध्येच म्हणाला, अरे भाऊ, मी कसा ठेवू. तुला माहीतच आहे ना, आम्ही दोघंही नोकरीवर जातो. मग बाबांची काळजी कोण घेणार. दोन्ही मुलांपैकी एकाला देखील आपल्या वडिलांना स्वतःकडे ठेवायचं नव्हतं. दरम्यान गावातून शैलेश काकांचे रोज फोन यायचे, बेटा, लवकर आपल्या बाबांना इथून घेऊन जा, नाहीतर तसं होईल जसं तुमच्या आईसोबत झालं. काकांचे वारंवार फोन येत राहिले. त्यामुळे गौरव विचार करू लागला की लोकांना घाबरून आणि समाजाच्या बोलण्याच्या भीतीने तरी काही दिवसांसाठी बाबांना स्वतःकडे आणायला हवं, नाहीतर गावभर निंदानालस्ती होईल. गौरवने पत्नीला सांगितलं, गावातून काका वारंवार फोन करत आहेत की त्यांची तब्येत बिघडली आहे, त्यांना इथून घेऊन ये. हे ऐकताच गौरवची पत्नी माही रागाने म्हणाली, बिलकुल नाही गौरव, तुझे बाबा इथे येणार नाहीत.
मी त्यांना इथे आणून माझ्या मोकळ्या आयुष्यात अडथळा आणू इच्छित नाही. मी तुझ्या बाबाची सेवा करायला तयार नाही. शेवटी गौरवने कसाबसा गावातल्या लोकांच्या बोलण्याची भीती दाखवून आणि त्याचबरोबर त्यांच्या मालमत्तेचा मोह दाखवून पत्नी माहीला कसे तरी तयार केलं. शेवटी गौरवला बाबांना आणण्यासाठी गावाला जावंच लागलं. त्यांना घेण्यासाठी तो गावात पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की ते खूप अशक्त झाले आहेत. गौरवला पाहताच बाबा त्यांच्या गळ्यात पडले आणि हंबरडा फोडून रडू लागले. त्या संध्याकाळीच गौरव बाबांना घेऊन शहरातील आपल्या घरी आला. त्याची पत्नी माही मनाविरुद्ध त्याच्या पाया पडली आणि गौरवकडे बोट दाखवत म्हणाली, मी बाबांचं अंथरूण छोट्या रूममध्ये लावलं आहे, म्हणजे स्टोअर रूममध्ये. तू बाबांना तिकडे घेऊन जा. मी चहा नाश्ता पाठवते. गौरव आश्चर्यचकित झाला, पण पत्नीला काही न विचारता बाबा आणि त्यांचं सामान घेऊन तो स्टोअर रूमकडे निघाला. त्यांनी आत जाऊन पाहिलं तर ती लहानशी खोली होती आणि आत घरातील नको असलेला सगळा सामान ठेवलेला होता. एका कोपऱ्यात फोल्डिंग पलंग टाकला होता. त्यावर एक चादर पसरवलेली होती. इतकंच नाही, त्या पलंगावर एकही उशी नव्हती. गौरवने बाबांना बसवून सांगितलं, बाबा, तुम्ही थोडा आराम करा, मी थोड्या वेळात येतो. गौरव तिथून निघून गेला. माधवजी शांतपणे त्या छोट्या खोलीत बसलेले, गोंधळलेले आणि व्यथित होते. त्यांना 2 तास झाले होते, पण अजूनही चहा नाश्त्याचा पत्ता नव्हता. अर्ध्या तासाने घरातील काम करणारी एक बाई त्यांच्यासाठी 1 कप चहा आणि काही बिस्किटं घेऊन आली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. गौरव घरीच होता. आज रविवार असल्यामुळे सौरभ आणि त्याची पत्नी नीता दोघंही बाबांना भेटायला आले होते. ते दोघं थोड्याच वेळात निघू लागले. तेव्हा माही आपल्या दिराला टोमणा मारत म्हणाली, पाहुण्यांसारखे आलात आणि निघूनही गेलात. हे तरी विचारलं का की बाबांना काही दिवसांसाठी तुमच्याकडे घेऊन जावं? माहीचं बोलणं ऐकून सौरभ शांत राहिला, पण नीता तडक म्हणाली, दीदी, बाबांना इथे येऊन 2 दिवसही झाले नाहीत आणि कान देऊन ऐका. त्यांना तुम्ही इथे ठेवा, गावाला पाठवा किंवा वृद्धाश्रमात, पण माझ्याकडे त्यांना मी अजिबात ठेवणार नाही. माहीने हात नाचवत प्रत्युत्तर दिलं, त्यांच्या मालमत्तेत हिस्सा घ्यायला मात्र लगेच तयार व्हाल तुम्ही दोघं, आणि त्यांना आपल्याकडे ठेवताना मात्र त्रास होतोय. तेव्हाच सौरभ म्हणाला, वहिनी, मालमत्तेत हिस्सा तर तुम्हालाही मिळणारच ना. माही उत्तरली, अरे, हिस्सा तर आपल्यालाही मिळणारच, मालमत्ता कुठे जाणार आहे? 2 भावांमध्ये आणि वहिनींमध्ये चाललेलं हे बोलणं त्यांचे वडील शांतपणे ऐकत होते. आपल्या खोलीत एकटे बसलेले ते हळूच रडत होते. रडता रडता त्यांनी आपल्या खिशातून पत्नी नीमाचं शेवटचं पत्र काढलं आणि ते पुन्हा वाचायला लागले. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्या पत्रावर लिहिलेल्या नीमाच्या शब्दांनाही भिजवून टाकलं. तेव्हाच माधवजींना असं जाणवलं, जणू सत्य त्यांच्याजवळ बसून म्हणत आहे, अहो, तुम्ही तर इतके कमजोर कधीच नव्हतात, मग आज एवढे का खचला आहात? मी प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात तुमच्यासोबत आहे. तुम्ही गावाला जा आणि स्वतःची काळजी घ्या. मी तुमची शक्ती बनून सदैव तुमच्यासोबत राहीन. आणि गावात शैलेश भाऊही आहेत ना, ते आणि त्यांची मुलं तुमची काळजी घेतील. विसरून जा की तुम्हाला काही मुलं आहेत. ते स्वार्थी आहेत, त्यांना फक्त मालमत्ता हवी आहे. सत्य खरंच त्यांच्या जवळ बसून बोलत होती की हे सगळं त्यांच्या मनातील विचार होते हे त्यांनाही समजलं नाही. पण त्यांनी एक ठाम निर्णय घेतला आणि त्याच दिवशी कोणालाही न सांगता ते गावाकडे निघाले. गावात पोहोचल्यावर शैलेशने त्यांना पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाले, अरे भाऊ, तुम्ही इतक्या लवकर परत आलात? अजून काही दिवस तिकडे मुलांजवळ राहायला हवं होतं ना. माधवजी रडू लागले आणि शैलेशच्या गळ्यात पडून सगळं सांगितलं. त्यांनी मोठ्या भावाचे डोळे पुसले आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मी असताना रडताय का? मी आहे ना तुमचा धाकटा भाऊ. त्यानंतर माधवजी जवळपास 20 वर्ष जिवंत राहिले.
शैलेश आणि त्याच्या कुटुंबाने त्यांची मनापासून सेवा केली. त्यांना कधीही एकटं पडू दिलं नाही. त्यांची मनापासून काळजी घेतली. त्यांची सगळी व्यवस्था केली. शैलेशजी आणि त्यांच्या मुलांनी माधवजींना कधीही आपल्या मुलांची आठवण येऊ दिली नाही. त्यांच्या मुलांनी त्यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण माधवजींनी त्यांना प्रत्युत्तर दिले नाही. म्हणून एके दिवशी त्यांचे दोन्ही मुले आणि सुना गावी परत आले. आल्यावर ते आपल्या वडिलांशी प्रेमाने बोलू लागले आणि प्रॉपर्टीबद्दल विचारणा केली. ते आपल्या वडिलांना म्हणाले की गावातील सर्व प्रॉपर्टी विकून तुम्ही ती आम्हा दोघं भावंडांना समान वाटप करा आणि आमच्यासोबत शहरात चला. पण त्यावेळी माधवजींनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला, कारण ते स्वाभिमानी होते आणि त्यांच्या मुलांनी त्यांना चुकीची वागणूक दिली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी आपल्या गावी राहणेच पसंत केले. त्यानंतर बरेच वर्ष ते आपल्या चुलत भावाच्या परिवारासोबतच गावात राहिले. मृत्यूपूर्वी माधवजींनी आपली संपूर्ण मालमत्ता शैलेशच्या नावावर केली. दोन्ही मुलं काकांशी खूप भांडली, पण भांडण सोडून आता त्यांच्या हातात काय उरलं होतं? शेवटी त्यांना रिकाम्या हातानेच परतावं लागलं. शेवटी त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळाले. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? माधवजींनी आपली मालमत्ता चुलत भाऊ शैलेशच्या नावावर करून बरोबर केलं का? की त्यांनी आपल्या मुलांनाही काही हिस्सा द्यायला हवा होता? तुमचं मत नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.